आपण अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्यातील दानापूरमध्ये आपण आहोत या टरबूजच्या शेतामध्ये. आपण फक्त माझ्या हातात एक टरबूज आहे की पपई आहे हे कळत नाही, कारण याच्यावर एका रोगाचा प्रादुर्भाव आला आणि त्यामुळे इथला शेतकरी हवालदिल झालेला. आपल्यासोबत तिथे काही शेतकरी आहेत, नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया की काय स्थिती आहे. दादा मला सांगाल की आता या दानापूर परिसरामध्ये आपण आता आलेलो आहोत आणि इथे मी पाहिलं की इथे टरबूजची शेती आहे, पण इथे पूर्ण टरबूज खराब झाले. काय कारण आहे, काय सांगाल नेमकं? व्हायरस आल्यामुळे टरबूजवर हे सगळं सुकलेलं आहे आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे. कशामुळे झालं नेमकं, काय म्हणजे कसं? व्हायरस आल्यामुळे. या संदर्भात तुम्ही कधी अधिकाऱ्यांशी किंवा काही संपर्क साधला नाही का? हो, साधलेलं आहे, पण त्यांनी इकडे येऊन पाहिलंच नाही, कास्तकाराच्या इकडे. आपल्यासोबत अजून काही या ठिकाणी काही शेतकरी आहेत. दादा मला सांगाल की बा या ठिकाणी आता या शेतामध्ये मी आहे, इथे टरबूजचं मी पीक पाहिलं, नेमकं काय कुठला रोग आला आणि काय नेमकं काय स्थिती आहे? या टरबूज रोगावर अज्ञात रोग आलेला आहे आणि या रोगामुळे तेल्हारा तालुक्यातलं आणि अकोला जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांचं टरबूज आणि खरबूज उत्पादकांचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर पूर्ण हे टरबूज जे आहे हे पूर्ण असं सुकलेलं आहे आणि टरबूज आहे की पपई आहे हे सुद्धा आता हे ओळखू येत नाही आहे. आणि आम्हाला शासनाकडून आणि जे कृषी विभागाचे तज्ज्ञ अधिकारी आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारचं आम्हाला असं मार्गदर्शन केलं नाही आणि या टरबूज पिकाला त्यांचं पीक विम्याचं सुद्धा संरक्षण नाही आहे. म्हणून आमची मागणी आहे की बा जे शेतकऱ्यांचं नुकसान झालं सरसकट त्यांचे पंचनामे झाले पाहिजेत आणि सरसकट त्यांना आर्थिक मदत दिली पाहिजे. आणि याला जवळपास एका एकराला 1,00,000 रुपये आणि हेक्टरी 2.5 लाख रुपये खर्च येते. तरी याच्याकडे शासनानं लक्ष देऊन ताबडतोब लोकप्रतिनिधीनं लक्ष देऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. आपल्यासोबत अजून या ठिकाणी काही युवा शेतकरी आहेत. दादा मला सांगाल सध्या तुम्ही काय स्थिती आहे या तालुक्याच्या परिसरामध्ये आजूबाजूला पपई आणि खरबूजचं मी आपला म्हणतो, यासोबत टरबूज आणि खरबूजचं या ठिकाणी पाहिलाय आणि त्यावर रोग आलाय, मग काय सांगाल? सध्या परिस्थिती एवढी भयानक आहे. त्याला तालुक्यामध्ये जवळपास 1,000 हेक्टरची लागवड केलेली आहे, समजा 20,000 हेक्टरची लागवड केलेली आहे आणि परिस्थिती एवढी भयानक आहे की शेतकऱ्याला सुद्धा काय करायचं हे नेमकं सुचून द्यायला एकदम. कोणती व्यापारी येत नाही, व्यापारी मळा पाहिल्याबरोबर एकदम 2-3 मला माल चालत नाही आहे. म्हणजे शेतकऱ्या सध्या याच्यापासून 1 रुपयाचं उत्पन्न दिसत नाही, म्हणजे पूर्ण 100% त्याचा लॉस झाला आहे. तरी शासनाला आमची हेच मागणी आहे की बस यांचे लोकांवर पंचनामे करायचे आणि शेतकऱ्याला एक आर्थिक मदत द्यायची. आपल्यासोबत या ठिकाणी काही शेतकरी आहेत. दादा मला सांगाल सध्या काय स्थिती आहे तालुक्यात, किती पेरा असू शकतो या ठिकाणी टरबूजचा आणि खरबूजचा, आणि सध्या काय स्थिती आहे? दानापूर, हिवरखेड, हिंगणी, गोर्धा, कारला, सौंदळ्यासह संपूर्ण तालुक्यामध्ये 20 हेक्टरपेक्षाही जास्त खरबूज आणि टरबूजाची लागवड झालेली आहे. आणि या 20,000 हेक्टरमध्येही मला नाही वाटत की कोणत्या शेतकऱ्याच्या हाती 1 रुपयाही आला असेल म्हणून. म्हणजे हेक्टरी 1,00,000 रुपये खर्च लागून 5-5, 10-10 हजार रुपये, 5-5, 10-10 एकरी 1,00,000 रुपये खर्च लागून 10-10 लाख रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला. परंतु त्याच्या हाती 1ही रुपया येताना दिसत नसल्यामुळे शेतकऱ्याला आम्हाला काही सुचूनच नाही राहिलं की आम्ही काय करावं आणि कुठे जावं, कोणते कृषी अधिकारी आणि कोणतं काय, हे आम्हाला काही समजायला याला मार्ग नाही आहे. कारण सकाळी 5 वाजतापासून तर रात्रीच्या 6 वाजेपर्यंत विशेषतः या खरबूज पिकाले फवाऱ्या हे पहाटे मारा लागतात आणि संध्याकाळी 5च्या नंतर मारा लागतात. आणि लाईट रात्री असते. त्याच्यामुळे इतका हवालदिल झालेला आहे शेतकरी की शासनानं ताबडतोब काहीतरी आमच्यासाठी करायला पाहिजे, आर्थिक मदत द्यायला पाहिजे आणि विम्याचं कवच द्यायला पाहिजे, हीच आमची विनंती आहे. हे होते दानापूर या परिसरातील शेतकरी. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये टरबूजचं आणि खरबूजचं नुकसान झालेलं आहे आणि या जो अज्ञात रोग आला यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी जो हवालदिल झालेला आहे. त्यामुळे यांची मागणी आहे की येणारे जे अधिवेशन सुरू आहे आणि याच्यामध्ये त्यांना पीक विमा देण्यात यावा आणि सरसकट त्यांचा सर्वे करून त्यांना मदत जाहीर करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. गणेश सोनवणे, TV9 मराठी, अकोला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.